मला काही माहिती नाही. नाही, पण या चित्रपटातली ज्या व्यक्तिरेखा आहे, मला त्याचीच गंमत वाटते की वेगवेगळ्या प्रोफेशन मधली वेगवेगळी माणसं ही तुम्ही आत्ताही बघत असाल. फक्त आम्ही मुक्ताला मिस करतोय आता इथे. मुक्ता बरोबर 4/4 दौऱ्यावरती असल्यामुळे ती आज येऊ शकली नाही. पण प्रत्येकाची एक ऍक्टिंग स्टाईल आहे, प्रत्येकाचं एक बलस्थान आहे. आणि या चित्रपटामध्ये तुम्हाला या सगळ्यांचा एक सुंदर कोलाज बघायला मिळतो. आणि अर्थातच माझ्या तोंडी जो डायलॉग आहे की जेव्हा साधं सरळ चुंबन घेतलं जातं तेव्हा ओठांवर साधारणतः किती 20 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो. पण हे चुंबन जेव्हा बळजबरीने घेतलं जातं तेव्हा हा दाब जवळजवळ 66 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा जास्त असतो. तर हे मला आता 3 वर्षांच्या पाठांतरानंतर वाक्य आले आहेत मला हे. कारण तर हे एक अशा पद्धतीने बघणारं त्या संपूर्ण प्रकाराकडे एक कॅरेक्टर आहे. एक डॉक्टर आहे, तो त्याच्या पद्धतीने बघतो. एक शिक्षिका आहे, एक मला वाटतं ही फॅशन डिझायनर आहे, इंटिरियर डिझायनर आहे आणि तो IT मधला आहे. अशा वेगवेगळ्या प्रोफेशन मधली वेगवेगळी ही माणसं एकत्र एकमेकांचे साधारण 20 वर्ष मित्र आहेत. आणि यानंतर ह्या एक अशी घटना जी आता आपल्याला सगळ्यांनाच कळली आहे की काय होतं. ह्या घटनेनंतर पुढे काय काय होत राहतं या ग्रुपमध्ये, या सगळ्यांमध्ये. मला असं वाटतं की फक्त ग्रुप हा नाहीये, ही एक हा चेक पॉइंट आहे की चेकलिस्ट आहे काय काय नक्की झालंय आपल्या आयुष्यात. आणि फक्त ह्या 7 व्यक्तिरेखांचं नाही तर चित्रपट पाहायला आलेल्या प्रत्येकाला हे नक्की जाणवेल की आपल्या ही एक साधी घटना आहे, पण अशी कुठली तरी एक घटना ट्रिगर होते आणि आपल्याला आपली पुन्हा नाती चेक करावीशी वाटतात. आणि मग ती नाती अत्यंत विनोदी पद्धतीने, विनोदी म्हणजे मी अशा अर्थाने म्हणतो सिच्युएशनली, तुम्ही बघितलं असेलच की काही विनोदी पद्धतीने, काही प्रहसन ज्याला म्हणतो, उपहास ज्याला म्हणतो, अशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर हे संपूर्ण कथानक येतं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विवेक बिळे ज्या पद्धतीने त्यांचं लेखन करतात त्या लेखनाचा फ्लेवर घेऊनच संपूर्ण ही कॅरेक्टर्स चित्रपटामध्ये येतात. मला अतुल बरोबर तुम्हाला विचारावं वाटतं की या चित्रपटाचं नेमकं बलस्थान काय, स्लाइस ऑफ लाईफ? बरं झालं विचारलंस तुम्ही, एक्झॅक्टली हेच बोलणार होतो आता. एकतर त्या विवेकनी हा चित्रपट लिहिताना एक 20-25 वर्षांची मैत्री गृहीत धरून पिक्चर लिहिले. आणि मला माहित नाही नितीनला कुठनं वाटलं की आमची सगळ्यांचीच खरंच 20-25 वर्षाची मैत्री आहे. त्यामुळे तो करताना इतकी कम्फर्ट लेवल होती आणि अनेक गोष्टी कधी बोलाव्या पण लागल्या. इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेल्या सिनेमा करत असतात. आणि मला वाटतं 40शीत काय, कधी 30शीत, 40शीत, 50शीत आपापलं सत्य असतंच ना. ते लोकांच्या दृष्टीने जरी चुकीचं असतं तरी आपल्या दृष्टीने ते सत्यच असतं. आणि मला वाटतं हा चित्रपट तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट काय सांगतो की आपल्या पार्टनरची एक चूक दिसली तर आपण ती एम्फसाइज करतो, आपण आरडाओरडा करतो, हे करतो. पण त्याच वेळेला हा चित्रपट तुम्हाला हे सांगतो की ती चूक झाली पण तुमची चूक बघा, आणि मग ते नलिफाय होतं. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांवर राग काढणं फार सोपं आहे, दुसऱ्याची चुका काढणं फार सोपं आहे. पण त्या चुका काढत असताना आपल्याही चुका झाल्या आहेत हे कुठेतरी तुम्हाला कमिट करण्याची संधी मिळते. संधी मिळते म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला या चित्रपट सांगतो की तुम्ही दुसऱ्याच्या चुका बघा पण स्वतःच्याही चुका बघा. आणि मला वाटतं लाईफ इज इझी आफ्टर दॅट. म्हणजे अशा गोष्टी नंतर सुद्धा लाईफ सोपं घडू शकतं, सोपं होऊ शकतं. मला उमेश तुला विचारायचं, म्हणजे हा चित्रपट करत असताना एवढी सगळी स्टारकास्ट काय धम्माल गेली असेल ना, काय मज्जा आली असेल तुम्हाला, असे काही सवंग प्रश्न मी विचारणार नाहीये. थँक्यू. सो तुमची मैत्री आणि स्लाइस ऑफ लाईफ या दोन्हीचं मिश्रण आहे. सुरुवातीला हसवता हसवता नंतर अंतर्मुख करणारा चित्रपट, याचं ट्रेलर बघतं तरी असं वाटतं की एक काहीतरी महत्वाचं म्हणणं आहे, काहीतरी एक महत्वाचं सांगायचं या चित्रपटातून. सो ह्या चित्रपटाच्या एकंदर बांधणीविषयी तुझं काय मत आहे? नमस्कार. तू जसं म्हणाल तसं मला वाटतं की एंटरटेनमेंट आणि त्याचबरोबर अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट, म्हणूनच मला असं वाटतं हे चित्रपट मराठीतच घडू शकतात. आणि म्हणूनच मराठीतला हा एक महत्वाचा चित्रपट आहे असं मला वाटतं. कारण आपण फक्त अंतर्मुख करणारा चित्रपट करतो, कधी कधी फक्त एंटरटेनमेंट करणारा चित्रपट करतो ज्याच्यात मसाला आहे आणि फक्त एंटरटेनमेंट लोकांना द्यावी म्हणून.
पण असे काही चित्रपट असतात की ज्याच्यात दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. याच्या बांधणीबद्दल म्हणशील तर जसं आता हे पोस्टर दिसतंय ना, त्यामुळे मला फार छान वाटतं आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया ज्या पद्धतीने येते की असं एक पॅकेज पाहिल्यानंतर लोकांना वाटतं की नाही हा चित्रपट जाऊन पाहावा. गेले अनेक वर्ष आम्ही ह्याच इंडस्ट्रीत काम करतोय, पण प्रत्येक वेळेला असं एकत्र सगळ्यांना काम करायला संधी मिळत नाही. मला आठवते आणि ते काम माझ्यामध्ये आदित्यने उत्तम केलं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. सगळ्यात जास्त क्रेडिट त्याचं आहे. नाहीतर खरंच तुलाही माहिती आहे की एवढ्या सगळ्या जणांना एकत्र बांधून ठेवून चांगलं काम करून घेऊन नंतर वेळेवरती सगळ्या गोष्टी करून असं इथे सुद्धा प्रमोशनला आणून वगैरे फार सोपं नाहीये. सो ते आदित्यने केलं. मला आठवतंय याची सुरुवात अशी झाली, पहिला चित्रपट असेल ज्याची मी रिहर्सल फोनवरती केली आहे, व्हिडिओ कॉलवरती केली आहे. आम्ही चौघेजण, आदित्य इन्सिस्ट करत होता की प्रत्येक जण वेगवेगळे, जसं आनंद म्हणाला की प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टाईल आहे. आणि विवेक बेळे यांनी एका पद्धतीने ते लिहिलेलं आहे. त्यांच्या लिखाणातलं काम, त्यांचं लिखाण पोहोचवण्यासाठी सुद्धा खरं तर कलाकाराचा खूप कस लागतो. सो त्याची इच्छा होती की जे सीन ज्या कॉम्बिनेशन्स मध्ये आहेत ना, तुमच्याकडे वेळ नसेल, आपण काही करून थोडासा वेळ काढूया, व्हिडिओ कॉलवरती रिहर्सल करूया, पण दोनदा तरी मला सगळ्यांसमोर प्रत्येक कॉम्बिनेशन मध्ये रिहर्सल व्हायला हवी आहे. आम्ही त्यावेळेलाही प्रत्येक जण 2-2 सीन ज्या ज्या कॉम्बिनेशन मध्ये आहेत ती वेळ ठरवून त्या वेळेला एकत्र व्हिडिओ कॉलवर यायचो, रीडिंग करायचो आणि मग तो त्याचे सजेशन्स द्यायचा. सो असे वेगवेगळे अनुभव हा चित्रपट तयार करताना आलेले आहेत आणि आय एम लकी की मी या चित्रपटाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांना 29 मार्चला एक चांगला चित्रपट पाहायला नक्की मिळेल. वा वा. मधुरा, मला हा ट्रेलर बघताना असं जाणवलं की या चित्रपटात विलन कोणीच नाहीये. कदाचित परिस्थिती असू शकते, बरोबर, पण तुझी व्यक्तिरेखा बघत असताना त्याला 2 शेड्स आहेत असं वाटतंय. ते तसंच आहे का? अर्थात ते सुद्धा सिनेमा बघितल्यावरच कळेल. पण मला आता सगळेच जण हा विषय म्हणतात की मुळात विवेक बेळेने हे नाटक लिहिलं होतं आणि आता त्याचा सिनेमा आहे. पण सिनेमा जेव्हा घडला त्यावेळेला नाटक विसरून तयार झालेलं स्क्रिप्ट आमच्याकडे आलं होतं, जे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर जसं आता अतुल दादा म्हणाला की आम्ही सगळे एकमेकांना अनेक वर्ष ओळखतोय, तसं आदित्यही आम्हाला अनेक वर्ष ओळखतोय. रादर आम्हाला सगळ्यांना तो ओळखून आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्यामुळे वेगळ्या पद्धतीची संवाद फेक आणि वेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिरेखा, कारण आम्ही जे दिसतोय तेच आम्ही बोलतोय असं नाहीये, किंवा आम्ही जे वागतोय तेच आम्ही बोलतोय असं नाहीये. त्यामुळे ही जी त्यातली एक गुगली आहे ती आमच्याकडनं साध्य करून घेणं हे आदित्यचं काम होतं. त्यामुळे मला खरं तर अनेकदा आपण सलग वाक्य म्हणताना कलाकारांना ही सवय असते की आपण खूप एका वाक्यातनं आपल्याला खूप सांगायचं असतं किंवा आपण पंक्च्युएशन्स अगदी जशी लिहिलेली असतात तशी म्हणण्याचा प्रयत्न करतो. पण याच्यामध्ये पूर्ण वाक्याची तोडमोड करून तरीही अर्थ पोहोचवणारे वाक्य आणि त्या पद्धतीने ती सादर करायची होती. त्यामुळे अनेकदा जसं माझा आणि सुबोधचा एक सीन होता, आम्ही तो वाचला आणि त्याच्यानंतर आदित्य म्हणाला बरोबर आहे पण हे आपल्याला नाही करायचंय, आता हे सगळं तोडून मोडून नव्याने करायचंय. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कलाकार म्हणून काम करायला मजाही आली आणि एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी सादर करताना कलाकार म्हणून आमची एक वेगळी जडणघडण पण ह्याच्यातनं झाली. आणि त्यामुळे कदाचित आमची कॅरेक्टर्स तुम्हाला आत्ता दिसतायत तशीच चित्रपटात असतील ह्याची काही खात्री नाही. मला या निमित्तानं माध्यम प्रतिनिधींना अशी विनंती करायची की खरंच ही अत्यंत गुणी कलावंत मंडळी रिहर्सल करून आणि योग्य प्रकारे आपल्या कॅरेक्टरचा अभ्यास करून दिग्दर्शकाच्या सूचने बरहून इतका छान चित्रपट करतात. तर मराठी प्रेक्षकांकडे किंवा मराठी चित्रपटाचे जे काही मराठी आणि अमराठी असे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत ह्यांची ही मेहनत यथायोग्य पोचायला हवी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो आपण यांच्या मेहनतीसाठी, म्हणजे हे सगळे नाटकातनं काम करून आलेले कलाकार आहेत, सो यांच्या मेहनतीसाठी म्हणून आपण इथं टाळ्या वाजवून यांचं कौतुक करू. कृती आज इथे मंचावरती उपस्थित असलेले सगळे आणि या चित्रपटातले सगळे हे नाटकातून चित्रपट, मालिका, चित्रपट असा सगळ्यांचा प्रवास आहे. एकांकिका, मग व्यावसायिक नाटक, मग मालिका आणि चित्रपट असा प्रवास आहे.
हे जे माध्यमांतर व्यक्तिगत तुझं झालेलं आहे, तसंच या नाटकाचं जेव्हा माध्यमांतर झालं चित्रपट, तेव्हा तू ते नाटक बघून आणि हा चित्रपट करत असताना तुला त्यातलं काय फरक आणि नेमकं काय छान, सुंदर आणि प्रकर्षाने आवडलेली अशी गोष्ट कोणती होती? नमस्कार. खरं तर नाटक बघितल्यानंतर खूप वर्षानंतर ही फिल्म सिनेमा आपण करू याच्यासाठी आली, त्यामुळे एक आनंद सोडला तर नाटकाबद्दल मला फार काही आठवत नव्हतं. त्यामुळे जेव्हा फिल्म करायला घेतली तेव्हा कम्प्लिटली कोरी पाटी अशी होती माझ्यासाठी. स्क्रिप्ट वाचल्यानंतर, सगळे कॅरेक्टर्स वाचल्यानंतर त्या नाटकात काय होते आणि ह्या फिल्ममध्ये काय, ह्याचं मला सिरियसली काही आठवत नव्हतं. सो इट वॉज ऑलवेज अ फ्रेश टेक. आणि जसं सगळ्यांनीच सांगितलं की आदित्य इतका क्लिअर होता, विवेक बेळेंनी जे लिहिलेलं आहे आणि आदित्यला जसं टेकिंग हवं होतं याच्याबद्दल इतके दोघंही क्लिअर होते की आमच्यासाठी थोडंसं सोपं गेलं. सुबोध, आता सगळ्यात शेवटी मी तुला प्रश्न विचारतो. याचं कारणच असं आहे की तू स्वतः एक निर्माता, दिग्दर्शक आहेस आणि तू ज्या प्रकारचं काम करतोयस त्याच्यात तू इतका व्यग्र आहेस. त्याच्यातनं हा चित्रपट करत असताना कथा, सहकलावंत, दिग्दर्शक ह्याच्या पलीकडे जाऊन अशी कुठची गोष्ट होती की हा मी चित्रपट करून माझ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक वेगळा असेल, अशी कुठली गोष्ट तुला जाणवली? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला हे माहिती होतं की नाटक अतिशय अप्रतिम आहे. नाटक मी पाहिलं होतं. आता माझा इंटरेस्ट हा होता की नाटकातनं सिनेमात त्याचं रूपांतर होताना नक्की काय घडतंय, म्हणजे नाटकासारखा सिनेमा होतोय का सिनेमा म्हणून त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे परिश्रम घेतले गेले. आणि याची खात्री होती की विवेक बेळे लेखक आहे, आदित्य इंगळे दिग्दर्शक आहे, त्याच्यामुळे नाटकासारखा सिनेमा नक्कीच असणार नाही. पण नाटकात त्या कथेचं जे फार सुंदर असं चित्र सादर झालं होतं तसंच चित्र सिनेमामध्ये देखील होतंय का, एवढंच मला फक्त बघायचं होतं. आणि ते पहिल्यांदा वाचन झालं, उमेश जसं म्हटलं तसं आमच्या प्रत्येकाबरोबर त्याच्या तालमी घेतल्या गेल्या. तेव्हा करोनाचा सुद्धा काळ होता, त्याच्यामुळे प्रत्यक्ष भेटून सुद्धा रिहर्सल करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच झूमवरती रिहर्सल केल्या. विवेकने वाचन घेतलं, आदित्य पण होता, त्यांनी त्याच्या डोक्यात काय व्यक्तिरेखेबद्दल ते सांगितलं. तर मला आवडलेली गोष्ट एक तर कथा, अतिशय त्याची बांधणी फार उत्तम होती. ती काय अशी खूप जगावेगळी कथा नाहीये, पण मला असं वाटतं ती अवघड यासाठी आहे की बाहेर जे नाट्य चालू आहे ते एक वेळेला खूप सोप्या पद्धतीने मांडता येतं, पण मनामध्ये जे नाट्य चालू आहे ते कसं मांडणार. आणि हा चित्रपट मनामध्ये चालू असलेल्या नाट्याविषयी बोलतो, जे सगळ्यात जास्त अवघड आहे. की तुझ्या मनात आत्ता सुद्धा इथे बसल्या बसल्या आपल्या प्रत्येकाच्या मनात अनंत गोष्टी चालल्या. ते मनाचा शोध घेण्याचं जर यंत्र आलं तर तोच गोंधळून जाईल आणि आपण सगळे गोंधळून जाऊ. इतकं आपल्याला आता इथे उभं असताना एकमेकांबद्दल वाटतंय, पण हेच समोर जेव्हा आपल्याला आणायचंय तेव्हा कशा पद्धतीने आणणार. आणि ती एक काहीतरी एक महत्वाची घटना घडायला लागते. आणि जेव्हा जसं आपण म्हणतो की अनेक घरांमध्ये सुद्धा एखादी व्यक्ती जी त्या घराला सांभाळून ठेवते ती जिवंत असते तोपर्यंत सगळं चांगलं सुरळीत चालू असतं. ज्या क्षणी त्या व्यक्तीचं निधन होतं त्या क्षणी प्रत्येकाचे रंग दिसायला लागतात. तसंच या पात्रांमध्ये सुद्धा ते मित्र आहेत, अनेक वर्ष एकत्र आहेत, पण एक अशी घटना घडते आणि त्याच्यानंतर त्या प्रत्येकाचे रंग जे आतापर्यंत त्यांनी खूप लपून ठेवायचा प्रयत्न केला ते हळूहळू आपल्या समोर यायला लागतात. आणि मला असं वाटतं की ती सगळ्यात मजेशीर गोष्ट आहे. आणि ही फक्त नात्यातच घडते असं नाही. मला असं वाटतं की अनेक वर्ष संदीप पण इथे आहे, राजकारणात देखील अनेक वर्ष जर एकत्र सगळी मंडळी राहत असतील आणि कोणीतरी असा एखादा पत्ता टाकला निनावी तर त्याही सगळ्या एकमेकांची अत्यंत निष्ठावंत असलेल्या लोकांचेही रंग आपल्याला दिसायला लागतात. तसंच या कथेत या नात्याचं आहे. आनंद, मला हेच अगदी मनापासून म्हणायचं की तू मगासपासून जे म्हणालास की हा चित्रपट हे सांगतो तर अगदी तुझं बरोबर आहे. फक्त त्यातली एकच गोष्ट मला सांगायची, हा चित्रपट काही सांगत नाही, हा चित्रपट शेअर करतो. इथे कुठल्याही प्रकारे आम्ही सांगतोय तुम्ही ऐका, बघा लाईफ इज लाईक दिस आणि हे अशी कुठलीही गोष्ट नसून आम्हाला जे वाटत होतं या मित्रांची जी गोष्ट आहे ती गोष्ट दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी शेअर केल्यासारखी सांगितली आहे. हे माझं फक्त गुपित तुमच्यापर्यंत पोहोचलंय. कदाचित पटेल, कदाचित पटणार नाही, पण मी तुमच्याशी काहीतरी मनापासून शेअर करतो आहे, शेअर करू इच्छितो आहे, अशा ऍटिट्यूडने केलेला हा चित्रपट आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बघा आम्हाला काहीतरी आयुष्यातलं सार सापडलंय अशी आयडिया नक्की नाहीये. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, मगाशी मला ही म्हणताना जेव्हा सांगितलं की प्रत्येकाचं एक बलस्थान आहे. चित्रपटामध्ये तुम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्यांची वेगवेगळी कामं पाहिली आहेत.
मला ही फार गंमत वाटते की हे इंद्रधनुष्य ज्या पद्धतीने फुलवलं गेलं आहे, म्हणजे या चित्रपटात मी चित्रपट थोडासा जेवढा बघितला आहे त्याच्यामध्ये श्रुती मराठी तुम्हाला या चित्रपटात अत्यंत वेगळी आणि आतापर्यंत ती अशी तुम्हाला कधीही दिसली नाहीये. किंवा परचुरे सरांचं काम वेगळं आहे, प्रत्येकाचंच. उमेश तर देखणा आहेच. ऍक्च्युली माझ्या शेजारी कोणी उभं राहिलं तरी देखणंच दिसतं. पण तरी देखील प्रत्येकाचा एक रंग चित्रपटामध्ये, प्रत्येकाच्या अभिनयाचा एक रंग जो आहे तो मला वाटतं त्याच्यातनं हे इंद्रधनुष्य फार सुंदर दिसत आहे. आणि उमेशनी फार अप्रतिम काम केलंय. सुबोधचं एक वेगळं काम बघायला मिळेल, अर्थातच मधुराचं एक वेगळं काम, मुक्ताचं तिने संपूर्ण चित्रपटात तिने पकडलेला जो एक टोन आहे तो मला असं वाटतं की हे काम डबिंग पासनं, म्हणजे आपण जेव्हा शूट करतो तिथपासून डबिंग पर्यंत सगळीकडे या सगळ्या कलाकारांनी फार सुंदर काम केले. एक प्रश्नाला उदय, पण आज पुष्कळ इथे काय याचं कारण तुम्हाला कळलं असेल. तो फक्त अँकर नाहीये, तर तो अलिबाबा सुद्धा आहे. बर उमेद अलिबाबा माझ्याकडे आले. नाही, मी तेच म्हटलं, फक्त माईकवर म्हणतो की सगळ्यांना माहिती आहे खरं तर अलिबाबा शोधायची गरज नाही. आपल्या इंडस्ट्रीतला तू एकमेव अलिबाबा आहेस. प्रत्येकाच्या मनामनात असलेला अलिबाबा दुसरा तरी आहे कोण? श्रुती, म्हणूनच तुला आज कॉम्पेअर करायला बोलवलंय ना, की 40तले चोर आम्ही आहोत पण अलिबाबा कोण आहे असं नावच निघालं नाही. खरे खरे. श्रुती, चित्रपटाविषयी नाही, कोणी केलं हे जर तू विचारलंयस तर मला वाटतं अतुलला वाटतं आनंदनी केलंय, आनंदला वाटतंय मधुरानी केलंय, मधुराला वाटतं मी केलंय, मला वाटतंय उमेशनी केलंय, उमेशला वाटतं सुबोधनी केलंय, सुबोधला वाटतं मुक्तानी केलंय आणि मुक्ताला वाटतं अतुलनी केलंय. सो नेमकं काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला. आणि ते वाटतं पण केलेलं असलं तरी दुसऱ्यावर नाव ढकलण्याची चढावड पण आहे. वा, म्हणजे असंही आहे या चित्रपटात. काही कळतच नाही काय घडलंय. पण पण मग आपण एक काम करूया, आपण आधी एकदा सगळ्यांना ट्रेलर दाखवूया. ट्रेलर दाखवूया, मग या प्रश्नांची उत्तरं शोधायला जाऊ. या ऍक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर एक उतरून मारामारी, आपलं कसं बरोबर आहे अशी इच्छाच आहे. आता मला वाटतं जाऊ दे मग, काय बोलणार, तुझं बरोबर आहे ना, माझं चुकलं, नो प्रॉब्लेम. पण आता भांडणं नकोत, आता मारामाऱ्या नकोत. आता मलाच इतके घोळ आहे की अजून नवीन तुझा घोळ घेण्याची माझी इच्छा नाही. पण हा बदल मला असं वाटतं होतो पण की आता महत्वाची गोष्ट काही झाली असेल तर सगळ्यांच्याच बाबतीत म्हणतोय मी की आता सोडून द्यायची वृत्ती निर्माण होते. लेट गो. यांनी काहीही फार मोठं भांडण करून किंवा आता आपला मुद्दा प्रूव्ह करून फार काही सिद्ध होत नाहीये. त्यापेक्षा हे सोडून दिलं तर आपण जास्त आनंदाने जगू. सगळ्यांनाच माहिती. काही काही असतात ना, काही भाज्याला उठाव नसतो. सतत पाणी मारावं लागतं. आठवड्याभर तुम्हाला पाणी मारलेले दिसतात. पहिल्या दिवशी आणल्यापासून काही असे दुर्दैवी लोक असतात त्यांना 20शीतही अनुभव येत नाही, 30शीतही येत नाही, 40शी येत नाही, 50शी. तुझं आणि माझं दुःख सेम आहे ना. हे जोपर्यंत तुला वाटतंय तोपर्यंत हे जग चालू आहे पुष्कळ. मला श्रुतीला आणि तर तुमचा संकल्प काय 40शीतला? हे बघ, बालपणातली पहिली 40 वर्ष जरा कठीण असतात. ती आता सरली आहेत आणि आता तरुणपणाकडे माझी वाटचाल चालू झालेली आहे. असे प्रश्न विचारलो, एवढी होती मधुरा तेव्हापासून मी तिला ओळख. किंवा 40शीतले 50 असं नको प्रश्न. श्रुती, 40ला खूप वेळ आहे, मला जायचंच नाही असं तिथे. मी आता अजून विषयीत आहे ना, मला छान वाटतंय. सो लेट्स नॉट टॉक अबाउट इट. हे एक ठरलेलं आहे. प्रश्न विस्मिशीत करून टाकलेला आहे. 40शीत खोटं बोलायला शिकतो हे नक्की ठरलंय. सफाई. बरं, आणखीन आपल्या माध्यम प्रतिनिधी